मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाची सध्या पाहणी सुरू आहे। पावसामुळे राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि नद्यांना आलेल्या पुराचं पाणी शेतांमध्ये शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातात ओंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सरसकट सगळे मंत्री सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन पाहणी करतायत। आपण पाहिलं की सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा तो दौरा केला, पाहणी दौरा केला आणि त्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री सुद्धा सोलापूरमधील माढा तालुक्यामध्ये पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। ही विदारक जी दृश्य आपण 2 ते 3 दिवसांपासून पाहतोय या शेतीची आणि या शेतांच्या बांधांवरची, त्याच नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा आणि त्याची भरपाई नक्की देऊ, अडचणींमध्ये असणाऱ्यांना मदत करू असं आश्वासन सकाळी अजित पवार यांनी दिलेलं आहे। आणि त्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सोलापूरमध्ये माढा तालुक्यामध्ये पाहणी करताना पाहायला मिळत आहेत। काही वेळात लातूरचा दौरा सुद्धा करतील, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आज या पूरग्रस्त जिल्ह्यांना भेटी देणार आहेत, दौरा करणार आहेत आणि किती नुकसान झालेलं आहे याचा आढावा घेणार आहेत, पाहणी सुद्धा करणार आहेत। त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक सुद्धा असणार आहेत। सध्याही आपण दृश्य पाहतोय कशा प्रकारे 2 दृश्यांमध्ये कशा प्रकारे घरांच्या वरून पाणी गेलेलं आहे। त्यानंतर याच भागाचा पाहणी दौरा, जे नुकसान झालेलं आहे त्याच भागाचा पाहणी दौरा मुख्यमंत्री स्वतः करताना पाहायला मिळतात आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतात आणि शेतकरी त्यांची कैफियत, आपली जी कैफियत आहे ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवताना पाहायला मिळतात। आता सरकार नेमकं काय मदत करतं आणि मुख्यमंत्री काय आश्वासन देतात त्याकडे सुद्धा लक्ष असेल। संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री कदाचित माध्यमांशी संवाद साधतील आणि त्यानंतर किती मदतीची घोषणा केलेली आहे आणि कशा प्रकारे उपाययोजना करण्यात येणार आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती मिळेल। सध्या ही ताजी दृश्य आपण पाहतोय, ज्या प्रकारे ही विदारक दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे स्क्रीनवर, कशा प्रकारे ही सगळी शेती पाण्याखाली गेलेली आहे त्याचाच आढावा मुख्यमंत्री स्वतः घेत आहेत। आणि या संदर्भात अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्या सोबत आहेत। माऊली, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर स्वतः मुख्यमंत्री सुद्धा सोलापूरमधल्या माढा तालुक्यामध्ये आलेले आहेत, पाहणी करताना पाहायला मिळत आहेत। काय मागणी होतीये या शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे? माऊली यांच्याकडून आपण पुन्हा एकदा ताजे तपशील घेण्याचा प्रयत्न करूयात। ही 2 दृश्य आपण सध्या पाहतोय, मुख्यमंत्री स्वतः आलेले आहेत आणि या पूरग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत, पाहणी करतायत। मात्र जे काही नुकसान झालेलं आहे इतक्या राज्यांमध्ये, संपूर्ण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, त्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी प्रत्येक शेतकऱ्याची मागणी आहे। आणि त्याच संदर्भात काल सुद्धा आपण पाहिलं राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये सुद्धा निर्णय झालेले आहेत। काही वेळापूर्वी, काही तासांपूर्वी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला आणि दिवाळीपूर्वी निकषांमध्ये जी मदत बसते ती आम्ही सगळी करून देऊ असं सुद्धा आश्वस्त स्वतः कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री असू देत किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असू देत, लोकप्रतिनिधी असू देत, सगळे नेते असू देत, राजकीय मंडळी असू देत, शरद पवार सुद्धा पाहणी दौरा करणार आहेत, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा याच पार्श्वभूमीवर सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्या लोकप्रतिनिधींकडून, नेते मंडळींकडून या पूरग्रस्त भागांची पाहणी होतीये आणि तीच आपण दृश्य पाहतोय। स्वतः मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत आणि या सगळ्या शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला माफक मदत मिळावी, हे आवाहन सगळे शेतकरी आणि प्रत्येक व्यक्ती या लोकप्रतिनिधींना करताना पाहायला मिळतोय। आणि ताजी माहिती घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी माऊली डांगे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माऊली, आपण पाहतोय सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार झाले आणि त्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री आलेले आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर पाहायला मिळत आहेत, त्यांच्या व्यथा जाणून घेताना दिसत आहेत। आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माढा तालुक्यातील निमगावमध्ये पोहोचलेले आहेत, पाहणी केली आहे। आज आपण पाहिलं त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आणि आमदार अभिजित पाटील हे सुद्धा सोबत त्यांच्या बरोबर आहेत। आता पूर्ण पाहणी केलेली आहे, शेतकऱ्यांकडून त्यांनी संवाद सुद्धा साधलेला आहे। परंतु आता दार्शमध्ये गेल्यानंतर ते आणखी पूर परिस्थिती पाहतील, त्यानंतर मीडियाशी संवाद साधतील। अगदी अगदी सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, भरघोस निधी मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे
अशी व्यथा सुद्धा मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडलेली आहे. हो, आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री पाहायला मिळतात. आज आता यानंतर पुढचे मुख्यमंत्र्यांचा दौरा नेमका कसा असणार आहे? कोणकोणत्या भागाची, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत? यानंतर आता दारफळला ते पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते लातूरला सुद्धा जाणार आहेत पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी. त्यामुळे त्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जे जे दौरे असतील त्या पूरस्थिती परिस्थिती आहे त्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत. अगदी. तर आपण ही ताजी दृश्य पाहतोय, लाईव्ह दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री स्वतः नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याचाच तपशील आमचे प्रतिनिधी माऊली आपल्यापर्यंत पोहोचवत होते. जे काही नुकसान झालेलं आहे, हे नुकसान कशामुळे झालेलं आहे, का झालेलं आहे? जो मुसळधार पाऊस झाला 2 ते 3 दिवसांपासून, त्यामुळे नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आणि हेच सगळं नदीचं पाणी शेतांमध्ये शिरून शेतीचं अतोनात नुकसान झालं आणि याच नुकसानीचे पंचनामे करून देण्यासाठी मागणी जी झालेली होती त्याचाच आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहोचले.